ओके. तर जे आपलं फर्स्ट सेशन होतं त्यामध्ये आपण काय बघितलं होतं, कॉम्प्युटर सिस्टीम बघितली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की इनपुट आपण कशा प्रकारे कॉम्प्युटरला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर इनपुट दिल्यानंतर प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं की जे प्रोसेस झालेलं आहे आणि जो रिझल्ट आहे तो आउटपुट थ्रू मतलब आउटपुट डिव्हाइसने आपण काय करतो, तो डिस्प्ले करत असतो. तर त्यासाठी आपण बघितलं की इनपुट घेण्यासाठी, कॉम्प्युटरला इनपुट देण्यासाठी आपण वेगवेगळे डिव्हाइस यूज करत असतो. जसे की आपण बघितलं होतं की कीबोर्ड असेल किंवा माऊस असेल. ओके. त्यानंतर आपल्याला जर आपला आउटपुट डिस्प्ले करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या गोष्टी यूज करतो, जसे मॉनिटर यूज करतो, प्रिंटर यूज करतो. ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की मेमरी कशा प्रकारे काम करते, सीपीयू मध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट पार्ट्स आपले असतात. ओके. तर आपण रॅम, रोम, त्याच्यानंतर जे सेकंडरी मेमरी आहे याबद्दल आपण बघितलं होतं. आज आपण काय बघणार आहोत की प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय असते. बघा, आपला जो सेशन आहे आज, तो सेशन आहे इंट्रोडक्शन टू प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आपला जो सेशन आहे तो आहे इंट्रोडक्शन टू प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ओके. तर बघा, इंट्रोडक्शन टू पायथॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर पायथॉन काय आहे, पायथॉन हे प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं नाव आहे. ओके. वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत, जसं सी, सी प्लस प्लस, जावा. आता त्यामध्ये प्रोग्रॅमिंग लँग्वेज मीन्स काय. ओके. जसं प्रोग्रॅमिंग लँग्वेज मीन्स काय, हे आपल्याला आधी बघायचं आहे. त्यानंतर आपण काय बघणार आहोत की पायथॉन बद्दल ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत, जसं त्याचं इंट्रोडक्शन टू पायथॉन, त्याच्यानंतर हिस्ट्री थोडंफार प्रमाणात आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याचे फीचर्स आणि ॲप्लिकेशन याबद्दल आपण बघणार आहोत. ओके. तर जो फर्स्ट आहे, फर्स्ट आपण बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ओके. तर प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय. तर प्रोग्रॅमिंग लँग्वेज इज अ सेट ऑफ रूल्स अँड इन्स्ट्रक्शन यूज टू कम्युनिकेट विथ द कॉम्प्युटर. तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज करणार आहे, कॉम्प्युटरला करणार आहे बायनरी लँग्वेज. आणि आपल्याला कॉम्प्युटरशी जर इंटरॅक्शन करायची असेल, त्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन पास करायचे असतील, तर आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला एक अशी लँग्वेज आपण क्रिएट केलेली आहे जी आपल्याला कळेल. त्यानंतर ती काय होणार, ती कन्वर्ट करणार. कोण कन्वर्ट करणार, तर ट्रान्सलेटर त्याला काय करणार, कन्वर्ट करणार. तर यामध्ये काय होणार, जी आपली प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे ही कशी असेल, हाय लँग्वेज असेल, म्हणजे ह्युमनला कळेल अशी लँग्वेज असेल. आणि या लँग्वेज थ्रू आपण काय करतोय, कॉम्प्युटरशी इंटरॅक्ट करतोय. तर इंटरॅक्ट किंवा कम्युनिकेट कशा प्रकारे करतोय, तर आपण काय करतोय, कॉम्प्युटरला काहीतरी रूल्स आणि इन्स्ट्रक्शन काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. याचं एक्झाम्पल मध्ये जर बघायला गेलं आपण, जर आपण प्रिंट आणि त्यामध्ये कोणता पण एक मेसेज दिला कोड्समध्ये, ओके, प्रिंट हॅलो. ओके. याचा अर्थ काय होतो की आपण काय केलंय, प्रोग्रॅमिंग लँग्वेज थ्रू, ओके, हा पायथॉनचं एक फंक्शन आहे प्रिंट, त्यामध्ये आपण हॅलो पास केलाय. तर आपण कॉम्प्युटरला काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुला एक फंक्शनॅलिटी परफॉर्म करायची आहे. तर काय करायचं आहे तुला, प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे तुला, तर हॅलो प्रिंट करायचे. तर काय, प्रोग्रामिंग लँग्वेज काय डिसाईड करते, सेट ऑफ रूल्स अँड इन्स्ट्रक्शन डिसाईड करत असते. ओके. तर वेगवेगळी जी प्रोग्रामिंग लँग्वेज असेल त्याच्या वेगवेगळ्या रूल्स असतील आणि वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन असेल. जसं पायथॉनच्या जे रूल्स आहे आणि इन्स्ट्रक्शन आहे ते वेगळे असतील. सी लँग्वेज जी असेल त्याच्या ज्या रूल्स आहे आणि इन्स्ट्रक्शन असतील त्या पण काय असतील, वेगळ्या असतील. तर यामध्ये बघा, देर आर मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजेस लाईक सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन, HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट. तर वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज बनवल्या गेलेल्या आहेत. ओके. पायथॉन इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर त्यामधली जे मोस्ट पॉप्युलर आहे आजच्या वेळेस जी सगळ्यात पॉप्युलर लँग्वेज आहे ती लँग्वेज कोणती आहे आपली, पायथॉन लँग्वेज आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू आपण काय करतो, कॉम्प्युटरशी काय करतो, इंटरॅक्ट करतो थ्रू द रूल्स अँड इन्स्ट्रक्शन. थ्रू द रूल्स अँड इन्स्ट्रक्शन आपण काय करतो, कॉम्प्युटरशी काय करतो, इंटरॅक्ट करत असतो. ओके. हा कन्सेप्ट कळला तुम्हाला.
हो प्रति सर. आता प्रोग्रामिंग लँग्वेज करते काय, नक्की काय करत असते, व्हॉट प्रोग्रामिंग लँग्वेज डू. तर दे अलाउज अस टू टेल अ कॉम्प्युटर व्हॉट टू डू. म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करते कॉम्प्युटरला. जसं मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, प्रिंट, आणि त्यामध्ये मी काय केलं होतं, हॅलो लिहिलेलं होतं. तर आपण कॉम्प्युटरला काय इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की तुला एक गोष्ट प्रिंट करायची आहे. कोणती गोष्ट प्रिंट करायची आहे तुला, तुला हॅलो प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे तुला, हॅलो. आता याचा जो आउटपुट असेल, प्रोसेस झाल्यानंतर कॉम्प्युटर तुम्हाला काय करेल, हॅलो रिटर्न करणार. काय रिटर्न करणार, हॅलो. तर आपण त्याला काय केली, एक इन्स्ट्रक्शन पास केली की तुला काय करायचं आहे, तुला हॅलो प्रिंट करायचं आहे. आणि आउटपुटमध्ये त्याने आपल्याला काय रिटर्न केलं आहे, त्याने आउटपुटमध्ये आपल्याला दिलेलं आहे हॅलो. हे सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे. ओके. त्यानंतर कंट्रोल हाऊ इट मेक्स डिसिजन. म्हणजे मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल सांगितलं होतं की मला जर सीईटी मध्ये मार्क्स मिळाले, मला जर सीईटी मध्ये मार्क्स मिळाले 120 पेक्षा जास्त, तर काय करायचं, मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एक सिंटॅक्स लिहावा लागतो, एक इन्स्ट्रक्शन द्यावी लागते. इफ इफ सीईटी अंडरस्कोर मार्क्स, ओके, ग्रेटर दॅन 120. ओके, अशा प्रकारे सिंटॅक्स असतो. आणि त्यानंतर आपण कोणती डिसिजन घेणार आहोत. ओके, हे प्रोग्रामिंग थ्रू आपण कोणाला सांगतोय, कॉम्प्युटरला सांगतोय की चला मला सीईटी मध्ये 120 पेक्षा जास्त मार्क्स पडले, तर काय करायचं आहे मला, मी ते प्रिंट लिहितो आणि इथे लिहितो की ऍडमिशन टू इंजिनिअरिंग. ओके, ऍडमिशन टू इंजिनिअरिंग. ओके. तर प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू आपण काय करत असतो, तर कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करत असतो की कॉम्प्युटरनी काय केलं पाहिजे. त्यानंतर आपण हे पण डिसाईड करत असतो की तो डिसिजन कशा प्रकारे घेणार, तो डिसिजन कशा प्रकारे घेणार हे पण आपण डिसाईड करत असतो. तर पूर्ण जो एक चॅप्टर आहे आपला, त्याला कंट्रोल फ्लो स्टेटमेंट वगैरे म्हणतात. ओके, त्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत. इफ एल्स, त्यानंतर लूप शिकणार आहोत. ओके, ते नंतर आपण शिकणार आहे. आतासाठी आपण काय करणार आहोत, छोट स्मॉल आपण एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. त्यानंतर जो थर्ड पार्ट आहे तो काय, हँडल डेटा. ओके, हँडल डेटा. म्हणजे आता तुमची सीईटीचे मार्क्स किती आहे हे माहित आहे का या एक्झाम्पल वरनं. तर तुम्हाला ते स्टोअर कुठेतरी करायचे की माझे सीईटीचे मार्क्स किती आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे त्याला काय करू शकता, स्टोअर करू शकता. ओके, स्टोअर करू शकता. जसं मी इथे 100 लिहिलेलं आहे. ओके, सीटी मार्क्स इज इक्वल टू 100 किंवा 130 लिहिलं मी. ओके. तर अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही, डेटाला पण काय करू शकता, स्टोअर करू शकतात. पण ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड कराव्या लागतील. आणि त्या इन्स्ट्रक्शन आपण कशा थ्रू करतो, तर आपण प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू काय करत असतो, इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कन्सेप्ट, तुम्ही सी लँग्वेज असो किंवा C++ असो, जावा असो, ओके, पायथॉन असली तरी तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या वेगळ्या असतील, पण सिंटॅक्स थोडाफार वेगळा असेल, पण कन्सेप्ट तुमचे जे आहेत ते काय असतील, सिमिलर असतील. तुमचं लॉजिक जे आहे ते पण काय असेल, सिमिलर असेल. ओके. हा कन्स याबद्दल कळालं. येस सर. ओके. आता बघा, इंट्रोडक्शन टू पायथॉन. बघा, पायथॉन इज अ हाय लेवल इंटरप्रिटेड डायनॅमिकली टाइप्ड अँड इझी टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज. आता ही जी लँग्वेज आहे ती कशी आहे, हाय लेवल लँग्वेज आहे. हाय लेवल लँग्वेज म्हणजे कशा प्रकारची लँग्वेज असते, हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. जी कशी असेल, क्लोज टू क्लोज टू ह्युमन लँग्वेज. कशी असेल ती, क्लोज टू ह्युमन लँग्वेज. त्यानंतर बघा, इथे आणखी काहीतरी टर्म्स दिलेले आहेत. जसं इंटरप्रिटेड टर्म दिलेली आहे, त्यानंतर एक टर्म दिलेली आहे डायनॅमिकली टाइप्ड. ओके. आणि त्यानंतर दिलेला आहे इझी टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. आता ह्या दोन ज्या टर्म आहेत त्या आपण काय करणार आहे, वेगळ्या स्लाइडमध्ये आपण शिकणार आहोत. पण इझी टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर ज्या लँग्वेज आहेत, C असेल, C++ असेल, जावा असेल, त्यामध्ये जर तुम्हाला स्टार्टिंगमध्ये कोणती लँग्वेज शिकायची असेल,
तर सगळ्यात शिकण्यासाठी सोपी लँग्वेज कोणती असेल, तर ती लँग्वेज आहे पायथन प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आता ही लँग्वेज कोणी क्रिएट केली, तर ही लँग्वेज क्रिएट केली गुइडो व्हॅन रस्सम. ओके, गुइडो व्हॅन रस्सम अँड फर्स्ट रिलीज इन 1991. ओके, तर बघा मी इथे गुइडो व्हॅन रसम यांचं एक फोटो पण लावलेला आहे. तर यांनी काय केलं आहे, ही लँग्वेज काय केलेली आहे, क्रिएट केलेली आहे. ओके, इट हॅज सिम्पल अँड रिडेबल सिंटॅक्स विच मेड इट सुटेबल फॉर बिगिनर्स. ओके, तर याचा जो सिंटॅक्स असतं, सिंटॅक्स म्हणजे काय, रूल्स. जसं तुम्हाला एक लँग्वेज मी शिकायला सांगितली, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मराठी लँग्वेज शिकायची आणि तुम्हाला सांगितलं तुम्हाला इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे. तर मराठीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात काय व्याकरण वगैरे असेल, पण इंग्लिशचं तुम्ही बघितलं असेल तर इंग्लिशमध्ये काय असते, सिंटॅक्स पण सोपा असतो आणि त्यांचं व्याकरण पण काय असतं, सोप्या पद्धतीचं असतं. तर याला आपण काय म्हणतो, सिंटॅक्स म्हणजे रूल्स. सिंटॅक्स म्हणजे काय असतं, रूल्स, की तुम्ही एखादी लँग्वेजचे रूल्स काय आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सिंटॅक्स. ओके, इट इज वाईडली यूज इन वेब डेव्हलपमेंट. वेब डेव्हलपमेंट म्हणजे वेबसाईट जी तुम्ही क्रिएट करता, जसं Amazon.com ही एक वेबसाईट झाली. ओके, तर ती वेबसाईट कशी क्रिएट करायची, त्याच्यानंतर वेब डेव्हलपमेंट, नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता बघा, वेब डेव्हलपमेंट जी असतात ना, हे तुम्ही काय करता, एखाद्या वेबसाईटवर ॲक्सेस करता. जसं तुम्ही बघितलं की www.amazon.com. तर तुम्ही एका वेबसाईटवर त्याला काय केलं, की क्रोमवर एका वेबसाईटवर त्याला ॲक्सेस केलं. पण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर तुम्ही काय केलंय, तुमच्या कॉम्प्युटरवर जे तुम्ही सॉफ्टवेअर चालवताय, म्हणजे तुम्ही एक्सेल यूज करत असाल, तुम्ही सिम्पल काय यूज करत असाल, कॅल्क्युलेटर यूज करत असाल, तर त्याला पण कोणीतरी क्रिएट केलेलं असेल थ्रू द प्रोग्रॅमिंग. तर पायथॉनचा यूज कशासाठी केला जातो, वेब डेव्हलपमेंटसाठी यूज केला जातो, त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी केला जातो, त्यानंतर कशासाठी केला जातो, तर ॲटोमेशनसाठी केला जातो. ॲटोमेशन म्हणजे काय, की तुम्हाला ज्या गोष्टी आधी मॅन्युअली कराव्या लागत होत्या, त्या आता तुम्ही कसं करताय, त्या ॲटोमेटेड करताय. एक्झाम्पलसाठी आपण डिसाईड केलं की तुमच्याकडे एक डेटा आहे. ओके, एक्झाम्पलसाठी आपण कन्सिडर केलं की तुमच्याकडे एक डेटा आहे आणि त्या डेटामध्ये काय आहे, प्रत्येक व्यक्तीचा बर्थडे आहे. ओके, बर्थडे आहे. आता तुम्हाला प्रत्येक दिवशी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा बर्थडे असेल, तुम्हाला त्याला काय करायचं, ग्रीटिंग सेंड करायची आहे थ्रू द मेल. तर तुम्हाला त्या गोष्टी काय कराव्या लागेल, मॅन्युअली कराव्या लागतील. पण जर तुम्ही असा प्रोग्राम लिहिला की ज्या दिवशी ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल, त्या दिवशी काय झालं पाहिजे, त्या व्यक्तीला स्पेसिफिक ग्रीटिंग गेलं पाहिजे, तर त्या गोष्टी पण आपण काय करू शकतो, ॲटोमेट करू शकतो. त्या गोष्टी काय करू शकतो, आपण ॲटोमेट करू शकतो. किंवा जर एक्झाम्पलसाठी एखादे तुमचं दुकानदार, एखाद्याच्या घरी दुकान असेल, ओके, आणि दुकानामध्ये बघा उधारी वगैरे असं अशा गोष्टी चालत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, 30 दिवसानंतर त्या व्यक्तीला रिमाइंडर सेंड करायचा आहे. ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीला काय केला पाहिजे, रिमाइंडर गेला पाहिजे की तुमची एवढे एवढे पैसे काय आहे, बाकी आहे, तुमची एवढी एवढी उधारी बाकी आहे. तर त्या गोष्टी पण तुम्ही काय करू शकता, ऑटोमेट करू शकता. ओके, थ्रू द पायथॉन. त्यानंतर काय येतं, डेटा अनालिसिस. म्हणजे तुम्ही काय करता, तुमच्याकडे जो डेटा आहे त्यावरनं काहीतरी गोष्टी प्रेडिक्ट करता किंवा अनालाइज करता त्या डेटाला, त्याला क्लीन करणे, याला काय म्हटलं जातं, डेटा अनालिसिस. त्यानंतर आणखी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपल्याकडे जो डेटा आहे, त्या डेटावरनं त्या डेटावरनं आपला प्रोग्राम काय करतोय, स्वतः काही गोष्टी शिकतोय, त्याला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जातं. ओके, यामध्ये काही डाऊट आहे कुणाला? नो सर. ओके, आता आपण काय करणार आहे, एक एक गोष्ट जी आहे आपण इथे जी बघितलेली आहे, की हाय लेवल म्हणजे काय, इंटरप्रिटेट म्हणजे काय, त्यानंतर डायनॅमिकली टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, हे आपण वेगवेगळ्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके, बघा, व्हॉट इज मीन बाय हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर हाय लेवल म्हणजे काय, की इट इज सिमिलर टू ह्युमन लँग्वेज. जसं तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही मॅथ वगैरे शिकला असाल ना, मॅथ वगैरे 9वी 10वी मध्ये आपण प्रत्येकजण शिकलेलो आहे. यावरनं तुम्हाला काय करताय, की num1 ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे, num2 ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. त्यानंतर यावरनं तुम्हाला काय करताय, की आपण काय केलंय, num1 प्लस num2 म्हणजे काय केलंय,
num1 ची व्हॅल्यू काय आहे 5 आणि num2 ची व्हॅल्यू काय 2, याची आपण काय केलेली आहे समेशन केलेली आहे. तर ही कशी लँग्वेज आहे की ही क्लोज टू ह्युमन लँग्वेज आहे, म्हणजे सिमिलर टू इंग्लिश आपण कन्सिडर करू शकतो की ही लँग्वेज कशी आहे सिमिलर टू इंग्लिश. त्यामुळे आपण तिला काय म्हटलं जातं, हिला आपण काय म्हणतो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. हिला आपण काय म्हणतो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर त्यानंतर सेकंड जो कन्सेप्ट आहे तो आहे इंटरप्रिटेड लँग्वेज. इंटरप्रिटेड लँग्वेजचा अर्थ काय होतो की तुमचा जो कोड आहे तो लाईन टू लाईन एक्झिक्यूट होणार. म्हणजे काय होणार, जेव्हा हा कोड एक्झिक्यूट होणार, ओके, हा कोड जेव्हा पण रन होणार तेव्हा काय होणार, स्टार्टिंगला कोणती लाईन एक्झिक्यूट होणार, फर्स्ट लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर काय होणार, सेकंड लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर काय होणार, थर्ड लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर काय होणार, फोर्थ लाईन एक्झिक्यूट होणार. ओके, तर आपण त्यानंतर फिफ्थ लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर काय होणार, सिक्स लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर सेवन लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर काय होणार, एट लाईन एक्झिक्यूट होणार. आणि त्यानंतर काय होणार, नाईन्थ लाईन एक्झिक्यूट होणार. तर एक सिक्वेन्सने ते काय होणार आहे, लाईन टू लाईन काय होणार, तुमचा कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. तर हाय लँग्वेज म्हणजे काय होतो याचा अर्थ की हाय लेवल म्हणजे सिमिलर टू ह्युमन लँग्वेज. ओके. ओके, सिमिलर किंवा व्हेरी क्लोज टू द ह्युमन लँग्वेज. इंटरप्रिटेड याचा अर्थ काय असतो, इंटरप्रिटेडचा मिनिंग असतो की एक्झिक्युशन ऑफ कोड हॅपन लाईन बाय लाईन. ओके, लाईन बाय लाईन. ओके. ओके, तर बघा आता आपण जर इंटरप्रिटेड लँग्वेज चा विचार केला तर सुरुवातीला काय होणार, num1 ला काय होणार 5 ही व्हॅल्यू काय होणार असाइन होणार. num2 ला काय होणार 2 व्हॅल्यू असाइन होणार. त्यानंतर सम जे इथे दिसतं यामध्ये काय होणार, num1 प्लस काय होणार num2 होणार. तर num1 ची जी तुमची व्हॅल्यू आहे, num1 ची व्हॅल्यू काय आहे तुमची, num1 ची व्हॅल्यू आहे तुमची 5. त्यानंतर num2 ची व्हॅल्यू काय आहे तुमची, num2 ची व्हॅल्यू आहे तुमची 2. आणि हे कशात सेव्ह होणार, तर याचं जे आन्सर आहे याचा आन्सर काय येणार 7. 5 + 2 याचा आन्सर येणार 7. ते कशामध्ये तुमचं सेव्ह होणार, सम इज इक्वल टू 7. तर अशा प्रकारे काय होणार, याचं एक्झिक्युशन होणार, प्रत्येकाचं काय होणार तुमचं एक्झिक्युशन होणार. पण कसं एक्झिक्युशन होणार, लाईन टू लाईन. म्हणजे फर्स्ट लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर डायरेक्टली थर्ड लाईन एक्झिक्यूट होणार का, नाही. तर फर्स्ट लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर सेकंड लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर थर्ड लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर फोर्थ लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर फिफ्थ लाईन एक्झिक्यूट होणार. तर लाईन बाय लाईन आपला कोड काय होणार, एक्झिक्यूट होणार. याला आपण काय म्हणायचं, इंटरप्रिटेड लँग्वेज. याला आपण काय म्हणायचं, इंटरप्रिटेड लँग्वेज. ओके. ओके, यामध्ये काही डाऊट आहे. नाही सर. ओके. त्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो काय आहे, व्हॉट इज मीन बाय डायनॅमिकली टाईप लँग्वेज. व्हॉट इज मीन बाय डायनॅमिकली टाईप लँग्वेज. तर ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतात त्या दोन पार्टमध्ये डिवाइड केलेल्या असतात. एक जो पार्ट असतो त्याला म्हटलं तर स्टॅटिकली टाईप लँग्वेज. कोणती लँग्वेज असते, स्टॅटिकली टाईप लँग्वेज. आणि जी सेकंड लँग्वेज असते त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं डायनॅमिकली टाईप्ड लँग्वेज. ओके, याला म्हटलं जातं डायनॅमिकली टाईप लँग्वेज. आता यामध्ये डिफरन्स काय बघा, एका साईडला आपल्याकडे कोणती लँग्वेज आहे, जावा लँग्वेज. आणि आपण काय केलेलं आहे, राईट साईडला कोणती लँग्वेज ठेवलेली आहे, पायथॉन लँग्वेज. ओके, तर बघा इथे मी काय केलं की नम इज इक्वल टू 10 असाइन केलं. म्हणजे काय झालं की नमची व्हॅल्यू काय आहे 10. नमची व्हॅल्यू काय आहे 10. पण जेव्हा मी जावा प्रोग्राम मध्ये बघेल तर मी इथे फक्त नम इज इक्वल टू 10 लिहिलेला आहे का, नाही. तर मी नमच्या पुढे काहीतरी एक्स्ट्रा पार्ट लिहिलेला आहे. बघा तुम्हाला लिहिलेला दिसेल इथे, नमच्या पुढे मी एक एक्स्ट्रा पार्ट लिहिलेला आहे. तर तो कोणता आहे,
तो कोणता पार्ट आहे तर इंट. इंट याचा अर्थ काय होतो की हे जे तुम्ही 10 स्टोअर करणार आहात याचा टाईप काय आहे. टाईप म्हणजे काय की हा फ्लोट आहे की हा इंटिजर आहे. ओके. जिथे डेसिमल पॉइंट असतात त्याला आपण काय म्हणतो फ्लोट म्हणतो. ओके. जिथे डेसिमल पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो फ्लोट वगैरे म्हणतो. ओके. ज्यामध्ये स्ट्रिंग असतात त्याला आपण काय म्हणतो स्ट्रिंग डेटा टाईप म्हणतो. डेटा टाईप पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण आतासाठी मी तुम्हाला सांगतोय की स्टॅटिकली टाईप लँग्वेजमध्ये आणि डायनॅमिकली टाईप लँग्वेजमध्ये काय फरक असतो की पायथॉनमध्ये जेव्हा पण तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिणार कोणता पण प्रोग्राम लिहिणार त्यामध्ये तुम्ही जी व्हॅल्यू लिहिणार आहे व्हॅल्यू असाइन करणार आहात त्या व्हॅल्यूचा टाईप तुम्हाला तुम्हाला लिहावा लागत नाही. ओके. तो टाईप तुम्हाला लिहावा लागत नाही. पण जर तुम्ही बघितलं असेल जावा लँग्वेज, जावा लँग्वेजमध्ये तुम्हाला काय आधी तुम्हाला डिफाईन करावं लागतं की जो 10 नंबर तुम्ही नम ॲज अ असाइन करता आहेत त्याचा डेटा टाईप काय आहे त्याचा टाईप काय आहे. ओके. हे तुम्हाला आधी काय करावं लागतं डिसाईड करावं लागतं. तुम्हाला ते डिफाईन करावं लागतं आधीच. प्रोग्राम लिहितानाच तुम्हाला काय करावं लागेल त्याला डिफाईन करावं लागेल. ओके. जसं इथे पण आपण बघितलं नम इज इक्वल टू 10. तर 10 मध्ये तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसतोय का नाही. डेसिमल पॉईंट दिसतोय का नाही. तर हा फ्लोट आहे का नाही. याला आपण इंट म्हणू इंटिजर नंबर. पण जर तुम्ही बघितलं असेल प्राइस इक्वल टू 19.99 तर यामध्ये काय आहे एक डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंट जर असेल तर त्याला आपण म्हटलं तर फ्लोट म्हटलं जातं. त्याचा टाईप काय असतो फ्लोट. ओके. तर 19.99 याचा जो टाईप आहे तो कसा आहे फ्लोट. जे पण स्ट्रिंग मध्ये असतील ओके जे पण वर्ड स्ट्रिंग मध्ये असतील त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग. ओके. त्याला काय म्हणतो जे पण कोट्स मध्ये असतील त्याला आपण काय म्हणतो स्ट्रिंग म्हटलं जातं. ओके. तर पायथॉन काय आहे? एक स्ट्रिंग आहे. ओके. तर पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला याचा डेटा टाईप किंवा टाईप तुम्हाला डिफाईन करावा लागत नाही. पण जावा लँग्वेज असेल किंवा अदर लँग्वेज असेल त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं स्टॅटिकली टाईप लँग्वेज असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा टाईप काय करावा लागतो आधीच प्रोग्राममध्ये डिफाईन करावा लागतो. ओके. हे कळलं सगळ्यांना. हा सर. ओके. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नो सर. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ पायथॉन. तर फीचर्स म्हणजे काय सिम्पल अँड इझी टू लर्न. ओके. सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जर तुम्ही बघितलं ना कम्पॅरिझन केलं तर यामध्ये तुम्हाला कोड जास्त दिसेल आणि यामध्ये तुम्हाला काय होईल पायथॉनमध्ये तुम्हाला सिम्पल कोड दिसेल. ओके. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला कर्ली ब्रेसेस नाही दिसणार. जसे तुम्हाला इथे बघा इथे कर्ली ब्रेसेस दिसत आहे. ओके. इथे कर्ली ब्रेसेस वगैरे दिसत आहे तुम्हाला. पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तशा प्रकारे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचे कर्ली ब्रेसेस दिसत नाहीये. त्यानंतर तुम्ही बघत असाल की इथे कोड जो आहे कोडची लेंथ आहे ती काय जास्त आहे. यामध्ये जी कोडची तुमची लेंथ आहे ती लाईन ऑफ कोड आहे तो पण काय असेल तुमचा कमी असेल. ओके. याचा आउटपुट आहे ते सेम येणार आहे पण याचा लाईन ऑफ कोड किती आहे जास्त आहे. लाईन ऑफ कोड काय आहे? जास्त आहे. तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 तर 9 लाईन ऑफ कोड आहे. आणि पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये किती लाईन ऑफ कोड आहे 1 2 3 4 आणि 5 आणि काय आहे 5. तर यामध्ये काय असतं पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सिम्पल आउटपुट तुम्हाला जनरेट करायचं सिमिलर आउटपुट. ओके. तर तुम्हाला जावामध्ये जास्त कोड लिहावा लागतो आणि पायथॉनमध्ये काय करावं लागतं तुम्हाला कमी कोड लिहावा लागतो. ओके. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो सिम्पल आहे आणि कशी आहे इझी टू लर्न आहे. सिम्पल आणि इझी टू लर्न लँग्वेज आहे. त्यानंतर रिडेबल अँड इझी टू अंडरस्टँड सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय असतात की एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज जर तुम्ही लिहित असाल तर त्याचे जे रूल्स आहेत त्याला आपण काय म्हणणार सिंटॅक्स म्हणणार. आता सिंटॅक्सचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं आपलं इंग्लिश लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल की
ही इज अ बॉय. ओके, असा तुमचा सिंटॅक्स असतो, ही इज अ बॉय. तर तुम्ही इथे इथे जर तुम्ही आर लिहिलं, कन्सिडर करा जर तुम्ही इथे आर लिहिलं, ओके, ही आर अ बॉय, तर हा जो तुमचा सिंटॅक्स आहे, हा काय होईल, हे सेंटेन्स काय होईल, इनकरेक्ट होईल किंवा रॉंग होईल. का बरं? कारण या लँग्वेजमध्ये काही रूल डिसाईड केलेले आहेत की ही शी, इटच्या पुढे तुम्हाला काय यूज करायचं आहे, तुम्हाला इज यूज करायचं आहे, यूच्या पुढे तुम्हाला काय यूज करायचं आहे, आर यूज करायचं आहे. तर ते स्पेसिफिक काहीतरी काय आहे, रूल्स आहेत. ते काय स्पेसिफिक काय आहे, काहीतरी रूल्स आहेत, त्यालाच आपण काय म्हणायचं, सिंटॅक्स म्हणायचं. तशा प्रकारे आपले पायथॉनचे काय असतात, काही ना काही रूल्स असतात. जसं आर यू अ स्पोर्ट बॉय, ओके, आर यू अ स्टुडंट किंवा स्पोर्ट बॉय, ओके, स्टुडंट लिहिलं आपण इथे, आर यू अ स्टुडंट, ओके. तर एक क्वेश्चन आहे, तर क्वेश्चनच्या पुढे आपण काय करतो, क्वेश्चन मार्क्स लिहितो. तर हा काय आहे, त्याचा इंग्लिश लँग्वेजचा काय आहे, सिंटॅक्स आहे. हा काय आहे, इंग्लिश लँग्वेजचा काय आहे, सिंटॅक्स आहे. इंग्लिश लँग्वेज कशा प्रकारे लिहायची याचे काय काहीतरी रूल्स डिसाईड केलेले आहेत. त्याप्रमाणे काय असेल आपले कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर त्याचे काहीतरी काय असतील, रूल डिसाईड केलेले असतील. ओके, त्याचे काय असतील, काही ना काही रूल डिसाईड केलेले असतील. तर इझी टू अंडरस्टँड सिंटॅक्स म्हणजे पायथॉनचे जे रूल्स आहेत, प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिण्याचे रूल्स, ते कसे आहेत, सिम्पल आहे. रिडेबल म्हणजे काय, तुम्ही इझिली त्याला रीड करून तुम्हाला कळू शकते की तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करताय. ओके, त्यानंतर बघा, इंटरप्रिटेड लँग्वेज म्हणजे नो नीड फॉर कंपायलेशन बिफोर एक्झिक्युशन. तर तुम्हाला काय करावं लागतं, कोणत्याही प्रकारचं कंपायलेशन करावं लागत नाही. इंटरप्रिटेड लँग्वेज आपण आधीच बघितलं आहे की लाईन टू लाईन एक्झिक्युशन आपलं होणार आहे. पोर्टेबल म्हणजे काय, तर पोर्टेबलचा अर्थ होतो रन ऑन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे तुम्ही एक प्रोग्राम लिहिलेला आहे तर तो काय होणार, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर पण तो वर्क करणार. त्यानंतर अदर ज्या ऑपरेटिंग सिस्टीम असतील, ओके, ज्या आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा अदर कोणतीही जी ऑपरेटिंग सिस्टीम असेल, त्यामध्ये काय होणार आहे, तोच प्रोग्राम काय होणार आहे, वर्क करणार आहे. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम चेंज जरी झाली तरी पण तो कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. यालाच काय म्हटलं जातं, पोर्टेबल. यालाच काय म्हटलं जातं, पोर्टेबल म्हटलं जातं. ओके, त्यानंतर बघा, सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, तर याबद्दल आपण एक चॅप्टर मध्ये शिकणार आहोत, व्हॉट इज उप्स. ओके, तर हा जो पॉइंट आहे आपण हा नंतर कव्हर करणार आहोत. त्यानंतर काय आहे, लार्ज स्टँडर्ड लायब्ररी अँड मेनी बिल्ट इन मॉड्यूल. तर काही कॅल्क्युलेशन करण्यासाठी पायथॉनने आपल्याला काही इनबिल्ट फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इनबिल्ट फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्याला आपण काय म्हटलं जातं, किंवा लायब्ररीज आपल्याला प्रोव्हाइड करायची केलेल्या आहेत. तर कशा प्रकारच्या लायब्ररीज आहेत, तर जसं आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं असेल, न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन, ओके, सपोज दॅट आपल्याला न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पायथॉनने आपल्याला एक लायब्ररी यूज दिलेली आहे, त्या लायब्ररीचं नाव आहे नमपाय. ओके, या लायब्ररीचा आपण यूज करून काय करू शकतो, न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला खूप साऱ्या लायब्ररी दिलेल्या आहेत, जसे नमपाय दिलेली आहे, पांडास दिलेली आहे, त्यानंतर मॅटप्लॉटलिब नावाची एक लायब्ररी आपल्याला आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररी काय आहेत, पायथॉनने आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, त्यानंतर सुटेबल फॉर वेब डेव्हलपमेंट, ॲटोमेशन, डेटा अनालिसिस अँड AI. तर याचा जो यूज आहे, पायथॉन लँग्वेजचा यूज आहे, तो कुठे कुठे होणार, वेब डेव्हलपमेंटमध्ये होणार, त्यानंतर ॲटोमेशनमध्ये होणार, डेटा अनालिसिसमध्ये होणार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण याचा यूज होणार आहे. ओके, ओके, यामध्ये काही डाऊट आहे? नो सर. ओके, आता जो आपला लास्ट पॉइंट आहे तो आहे ऍप्लिकेशन. म्हणजे पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज आपण कुठे कुठे यूज करू शकतो, तर आपण यूज करू शकतो वेब डेव्हलपमेंट. वेब डेव्हलपमेंट म्हणजे एखादी वेबसाईट जर तुम्हाला क्रिएट करायची असेल, तर एक्झाम्पलसाठी आपण एक्झाम्पल मी प्रोव्हाइड करतो इथे तुम्हाला, की www.instagram.com. ओके, तर ही जी वेबसाईट आहे, सपोज दॅट हिला क्रिएट करण्यासाठी एक फ्रेमवर्क असतं,
पायथॉन बेस्ड फ्रेमवर्क असतं, त्यावरनं आपण ही वेबसाईट काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. म्हणजे आपण वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये याचा यूज करू शकतो. ओके, वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये याचा यूज करू शकतो. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय, जसं आपल्याला जर ऍप्लिकेशन काहीतरी यूज करायचं असेल, कॉम्प्युटर बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे कॅल्क्युलेटर तुम्हाला क्रिएट करायचं असेल, ओके, त्यानंतर टास्क मॅनेजर तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल, जे तुमच्या काय होणार, तुमच्या पीसी मध्ये वर्क करणार. ओके, तर याला काय म्हणून जातात, आपण म्हणणार याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये याचं यूज होणार. त्याच्यानंतर ॲटोमेशन मध्ये याचं यूज होणार. गोष्टींना काय करायचं आहे आपल्याला, ॲटोमेट करायचं आहे. गोष्टींना काय करायचं आहे, तुम्हाला ॲटोमेट करायचं आहे. त्याच्यानंतर काय होणार की डेटा अनालिसिस अँड व्हिज्युअलायझेशन. डेटा अनालिसिस म्हणजे काय की डेटावरनं काहीतरी इन्साइट काढणे. ओके, आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की तुम्ही डेटाला पिक्चरच्या फॉर्ममध्ये काय करताय, प्रेझेंट करताय. जसं तुम्ही बघितलं असेल की काही चार्ट्स असतात, तर अशा प्रकारे चार्ट बघितले असतील तुम्ही, याला म्हटलं तर लाईन चार्ट. ओके, अशा प्रकारे काहीतरी चार्ट असतात, लाईन चार्ट असतील. ओके, तर इथे एक्स ॲक्सिस असेल, एक्स ॲक्सिसवर काही पॅरामीटर्स असतील आणि वाय ॲक्सिसवर पॅरामीटर असतील. ओके, अशा प्रकारचं जे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, त्यासाठी आपण काहीतरी लायब्ररी यूज करतो, पायथॉन बेस्ड लायब्ररी. तिला म्हटलं जातं मॅट प्लॉट लिप. ओके, त्या लायब्ररीचं नाव काय असतं, मॅट प्लॉट लिप. ओके, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये आपण याचा यूज करणार आहोत. गेम डेव्हलपमेंट मध्ये पण आपण याचा यूज करणार आहे. जे छोट्या प्रकारचे गेम तुम्हाला बनवायचे आहेत, त्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. त्यानंतर सायंटिफिक अँड मॅथमॅटिकल कॉम्प्युटिंग. ओके, तर मॅथमॅटिकल कॉम्प्युटिंग म्हणजे काय की तुम्हाला जसं मॅक्स काढायचं आहे, मीन काढायचं आहे. ओके, अशा ज्या गोष्टी आहेत, सम करायची आहे काही गोष्टींची, जे जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेशन करायचं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे डेटा असेल आणि त्यावर तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं असेल, तर ते कॅल्क्युलेशन पण आपण कशा थ्रू करू शकतो, तर पायथॉन प्रोग्रामिंग थ्रू करू शकतो. ओके, त्यानंतर डेस्कटॉप ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, जसं एक्सेल झालंय आपलं, एक्सेल. त्यानंतर अदर जे ॲप्लिकेशन आहे जे तुमच्या डेस्कटॉपवर रन होणार आहे, ते त्यांचं जे डेव्हलपमेंट आहे ते आपण कशा थ्रू करू शकतो, तर पायथॉन थ्रू करू शकतो. ओके, ओके, यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? नो सर.